नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर, नमो शेतकरीचा 8वा हप्ता कोणत्या तारखेला येणार, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, खरंच नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता येणार का, एकत्र येणार का, याचबरोबर पीएम किसानचा 22वा हप्ता सुद्धा येणार का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांची प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून पीएम किसान नमो शेतकरीचा अपडेट तुम्हाला संपूर्ण कळेल। जेणेकरून पाहिलं तर कळेल, नाही पाहिलं तर काय कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावाच लागेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम नमो शेतकरी संदर्भामध्ये आपण बोलूयात। मित्रांनो, नमो शेतकरीचा 7वा हप्ता वितरित होऊन बरेच सारे दिवस झालेले आहेत। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत, पण त्यातच आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत याची आकडेवारी सुद्धा सरकारने सांगलेली आहे, याची यादी सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे। जवळपास नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास 1850 ते 1900 कोटी रुपयाचा नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि जवळपास 6 ते 6.5 लाख शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून अपात्र केलेले आहेत। आता अपात्रतेचं कारण काय सांगितलं जात आहे, एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी असतील, पती किंवा पत्नी, तर एकाचा लाभ बंद केला जाईल। याचबरोबर काही बोगस लाभार्थी आहेत नमो शेतकरीमध्ये, ते सुद्धा यांना अपात्र केले आहेत आणि असे जवळपास 6 ते 6.5 लाख शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी अपात्र केले आहेत। त्यामुळे त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता येणार नाही। याचबरोबर हे सारे शेतकरी म्हणतील, सर आता आम्ही पात्र आहेत का, आम्ही अपात्र आहेत, ते आम्ही कसं बघायचं आणि ते आम्हाला कसं करणार, ते सुद्धा मी तुम्हाला एका मिनिटाच्या माध्यमातून सांगणार आहे। जर तुम्ही 4 कामे केलेली असतील तर तुम्हाला नमो शेतकरीचा 100% हप्ता येणार आणि ती 4 कामे तुमची यस असतील, ओके असतील, तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। पहिलं काम आहे की तुमची जमिनीची माहिती जुळत असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता येणार। तुमची जमिनीची माहिती म्हणजे लँड सीडिंग यस असेल, असं ओके जर असेल, यस असेल, याचबरोबर लँड सीडिंग यस असलं पाहिजे, तुमच्या आधारला बँक खातं लिंक असलं पाहिजे, ही दुसरी गोष्ट, ते सुद्धा यस असलं पाहिजे। त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असलं पाहिजे आणि तुमचं फार्मर आयडी असूनच चालणार नाही, तुमचं फार्मर आयडी अप्रूव्ह असणं अत्यंत महत्वाचं आहे। फार्मर आयडीला तुमच्या मंजुरी मिळणं अत्यंत महत्वाचं आहे, ही तिसरी गोष्ट। चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही पीएम किसानची केवायसी केलेली असणे बंधनकारक आहे। पीएम किसानची केवायसी यस असणं बंधनकारक आहे। ही 4 कामे जर तुम्ही केलेली असतील तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। पुन्हा एकदा सांगतो, लँड सीडिंग यस असलं पाहिजे, आधार सीडिंग यस असलं पाहिजे, केवायसी यस असली पाहिजे, याचबरोबर फार्मर आयडी तुमच्याकडे असलं पाहिजे। या 4 गोष्टी तुमच्या खूप महत्वाच्या आहेत। याचबरोबर ज्या महिला लाभार्थी आहेत पीएम किसान नमो शेतकरीच्या, त्यांना नमो शेतकरी पीएम किसानचे पूर्णपणे लाभ दिला जाईल, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना 1,500 रुपये महिना मिळतोय, तर त्या पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत असलेल्या महिलांना फक्त 500 रुपये लाभ भेटणार आहे, कारण की मिनिमम 1,500 रुपयाच्या वरती लाभ दिला जाणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे। याचबरोबर आता पुढचा अपडेट खूप महत्वाचा आहे। बरेच सारे शेतकरी म्हणत होते की सर, नमोच्या 8व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा 9वा हप्ता येईल का, म्हणजे कारण की 8व्या हप्त्याला विलंब झालाय, 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालाय, मग 8वा आणि 9वा हप्ता देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे का, तर 8वा आणि 9वा हप्ता देण्याच्या तयारीमध्ये सरकार कुठल्याही मनस्थितीमध्ये नाही, पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणं कन्फर्म आहे। तो कधी येणार मी तुम्हाला सांगणारच आहे। मित्रांनो, याच्यामध्ये बरेच सारे शेतकरी अजूनही म्हणत होते की सर, पीएम किसानचा 22वा हप्ता याच्याच बरोबर येणार का, तर पीएम किसानचाही हप्ता येणार नाही। नुकताच नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालाय, मग आता 22वा हप्ता कधी येणार पीएम किसानचा, तर याच्यासोबत नाही येणार। पीएम किसानचा 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊ शकतो, याचं तर सध्या काहीच नाही, पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता येण्याचा कन्फर्म झाला आहे। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना जवळपास 1850 ते 1900 कोटी रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे 8व्या हप्त्यासाठी आणि आपल्या राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या माध्यमातून लवकरच या हप्त्याची मंजुरी मिळणार आहे आणि महानगरपालिका नगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता संपलेली आहे आणि 22 तारखेपर्यंत म्हणजे 22 जानेवारी पर्यंत ही आचारसंहिता नसणार आहे। त्यामुळे 22 जानेवारी पर्यंत हप्ता येऊ शकतो, कारण की 22 जानेवारी नंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार आहे, त्यामुळे आता सध्या आचारसंहिता नाहीये। 22 जानेवारी पर्यंत नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचे
2,000 रुपये राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होऊ शकतात. अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख कन्फर्म करण्यात आलेली नाही. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भामध्ये एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.